नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. श्रमदानातून जलसंधारणाची कामे हाती घ्या, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांचे आवाहन. अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू. व्यावसायिकामुळे जनावरांना वाढे मिळणे बनले मुश्किल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा. शासकीय कार्यालयात धूम्रपान करण्यास बंदी असतानाही भिंती बनल्या रंगीबेरंगी. आरपीआयचा 9 फेब्रुवारीला महामेळावा, महासचिव नामदार राजाभाऊ सरवदे यांची माहिती. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम कुमार यावलकर यांना अनुलोप सन्मित्र पुरस्कार जाहीर. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. श्रमदानातून जलसंधारणाची कामे हाती घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केले. वळसंगी ते मातोश्री सावंतरावा शिवलिंगप्पा कलशेट्टी यांच्या 8व्या पुण्यस्मरणानिमित्त आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले म्हणाले, शेतीबरोबर बाहेरचे देखील उत्पन्न महत्वाचे आहे. आदर्श कष्टकरी शेतकरी महिला देखील पुरस्कार देतात. एक प्रकारे गावातील लोकांना प्रोत्साहन दिले आहे. हा पुरस्कार प्रतिकात्मक आहे. गावाच्या विकासासाठी कलशेट्टी यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. दूरगामी दृष्टिकोन ठेवा, जलसंधारणाची कामे हाती घ्या, शासनावर अवलंबून राहू नका. काय फुकट मिळते याची वाट पाहू नका. जे गाव करील ते राव करेल काय. माथ्यापासून पायथ्यापर्यंत कामे हाती घ्या. पाणी मुरले पाहिजे, अडवले पाहिजे. सर्व योजनांचा लाभ घ्या. प्रत्येक योजनांची माहिती करून घ्या. पुढचे नियोजन करा. वळसंग गावाने माझा सत्कार केला आहे, हे मी विसरू शकत नाही. यावेळी बोलताना आयुक्त अविनाश ढाकणे म्हणाले, डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी गावाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. एक आदर्श जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना गावाच्या विकासासाठी ते नेहमीच झटत असतात. गावात कुठलीही विकास प्रक्रिया सुरू करायची असेल तर ग्रामस्थांचा लोकसहभाग हा देखील महत्वाचा आहे, असेही आयुक्त ढाकणे यांनी सांगितले. जुळे सोलापुरातील जोशी पेट्रोल पंपासमोर झालेल्या अपघातात दुचाकी स्वार आयेशा नासिर खान पठाण, वय वर्ष 22, राहणार आनंदनगर, मजरेवाडी, सोलापूर या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. व्हीव्हीपी कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू देऊन परत येताना ही घटना घडली. दुचाकीवरील तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना 20 जानेवारीला सायंकाळी 4:45च्या सुमारास घडली. अंबिका सरबसप्पा गंगदे, वय वर्ष 22, हत्तुरे वस्ती, सोलापूर असे जखमी तरुणीचे नाव आहे. आयेशा आणि अंबिका या दोघी व्हीव्हीपी कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. रविवारी दुपारी व्हीव्हीपी कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. कॅम्पस इंटरव्ह्यू देऊन घराकडे दुचाकीवर निघाल्या होत्या. जुळे सोलापुरातील जोशी पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने आयेशा व अंबिकाच्या दुचाकीला धडक दिली. दोघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार दरम्यान आयेशाचा मृत्यू झाला तर अंबिकावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे. मृत आयेशा व्हीव्हीपी कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. तिच्या पश्चात आई वडील, 2 बहिणी, 1 भाऊ असा परिवार आहे. तिचे वडील निवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत. मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना व्यावसायिक आपले उखळ वाडे विक्रीतून पांढरे करून घेत असल्याने पशुपालकांचा जनावरांना उसाचे वाडे मिळणे मुश्किल झाले आहे. व्यावसायिक उसाचे वाडे सांगोला व मंगळवेढा बाजारात विक्रीस नेऊन दाम दुप्पट दराने विक्री करत असल्याने पशुपालकांची जनावरे चाऱ्याविना उपाशी राहत असल्याचा पालकांचा आक्रोश आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने विक्रीसाठी जनावरे व्यावसायिकाकडील वाडे थांबवून पशुपालकांना त्याची विक्री करावी, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल घुले यांनी दिला आहे. मंगळवेढा तालुक्यात जवळपास 1 लाख जनावरांची संख्या आहे. यंदा जून पासून पावसाने पाठ फिरवल्याने शिवारात कुठेही गवताची काडी उपलब्ध नाही. ज्वारीच्या पेरण्या न झाल्यामुळे शिवारात चारा उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी सर्वत्र चारा टंचाई जाणवत आहे. जनावरे शिवारातून चाऱ्याच्या शोधार्थ भटकत आहेत. सध्या ऊसाचा हंगाम सुरू असल्याने ऊसाचे वाडे चाऱ्यासाठी उपलब्ध होत असताना व्यावसायिक थेट वाहने घेऊन ऊस तोडणी फडावत जात आहेत.
थेट फळातून वाडे भरून विक्रीसाठी मंगळवेढा व सांगोला बाजारात जाऊन चढ्या दराने विक्री करीत असल्याचे चित्र आहे। बैलगाड्या वाहतूक करणाऱ्याकडून पशुपालक वाडे खरेदी करून जनावरांची भूक भागवतात। मात्र व्यावसायिक वाडे विक्री व्यवसायात घुसल्यामुळे प्रत्यक्ष पशुपालकांना वाडे भेटत नसल्यामुळे जनावरांची उपासमार होत आहे। शासकीय कार्यालयात धूम्रपान करण्याला बंदी असतानाही मंगळवेढा तहसील कार्यालयातील भिंती मात्र पान खाऊन पिचकाऱ्याने रंगीबिरंगी झाल्याचे चित्र आहे। दरम्यान महसूल अधिकाऱ्यांचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस पिचकाऱ्या मारण्यात भर पडत आहे। शासकीय कार्यालयात धूम्रपान करण्यास मनाई असतानाही तहसील कार्यालयातील भिंतीवर पान खाऊन पिचकाऱ्या मारल्या जात असल्याचे चित्र आहे। या भिंती गेल्या अनेक महिन्यापासून रंगलेल्या दिसतात। त्यांची साफसफाई केली जात नसल्यामुळे जैसे ते स्थितीत आहेत। तहसील कार्यालयामध्ये प्रवेश करून दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जाताना भिंतीवर ठिकठिकाणी पान खाऊन पिचकाऱ्या मारल्या आहेत। हे दृश्य पाहून नागरिक अचंबित होत आहेत। राज्यभर स्वच्छता मोहीम असताना देखील कार्यालय स्वच्छ केली जातात की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो। अधिकारी तेथूनच दररोज ये जा करतात, त्यांच्या नजरेस दृश्य येत नाही का असा सवालही विचारला जातो आहे। शासकीय कार्यालयात धूम्रपान करण्यास मनाई असा बोर्ड कुठेही शासकीय कार्यालयामध्ये लावलेला दिसत नाही। असे बोर्ड भिंतीवर लावण्यास निश्चितच जनजागृती होऊन लाल होणाऱ्या भिंती वाचतील अशा प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहेत। आरपीआय ज्या पक्षासोबत असतो तो पक्ष निश्चित विजय असतो। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोबत आरपीआयची युती असून पक्षाने लोकसभेच्या दक्षिण मुंबई, लातूर, रामटेक व सोलापूर या मतदारसंघाची मागणी करणार असल्याचे पक्षाच्या वतीने ठरवण्यात आलेले आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघ आरपीआय साठी एनडीएने सोडल्यास व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आदेश दिल्यास सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन आरपीआयचे प्रदेश महासचिव तथा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केले। 9 फेब्रुवारी 2019 रोजी आरपीआयच्या वतीने नॉर्थकोट मैदान सोलापूर येथे जिल्ह्यातील केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने पत्रकारांशी वार्तालाप करताना राजाभाऊ सरवदे बोलत होते। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, मोहोळ, सोलापूर शहर, उत्तर अक्कलकोट विधानसभेकरिता 4 जागा पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे मागणी करण्याचे पक्षाने ठरवले असल्याचे सरवदे यांनी सांगितले। विधानसभा निवडणूक लढवणार नसून पक्षातील कार्यकर्त्यांना विधानसभेकरिता जिल्ह्यात संधी देणार असल्याचे सरवदे यांनी यावेळी स्पष्ट केले। महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडून प्रथमच मोठ्या प्रमाणात बेरोजगारांसाठी कर्ज देणार आहे व प्रथमच कर्ज प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, एजंटांना हद्दपार करणारी लॉटरी पद्धतीने कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया असणार आहे। निवडणूक आचारसंहितेचा कुठलाही अडसर येणार नाही। यापुढे वैयक्तिक 1 लाखापेक्षा अधिक कर्ज प्रकरणे मिळवण्यासाठी मंजुरी घेणार असल्याचे राजाभाऊ सरवदे यांनी यावेळी सांगितले। कारण 2013 साली म्हणजे 1 जून 2013ला रिपब्लिकन पक्षाचा संघर्ष मेळावा त्याच नार्थकोटच्या मैदानामध्ये झाला आणि खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाची संघशक्ती संघटन या जिल्ह्यामध्ये आहे का नाही, पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाची बांधिलकी पत्करतोय का नाही, पक्षाचा कार्यकर्ता आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो का नाही, ही बघण्याची संधी या महामेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। बांधवांनो, मेळाव्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीवर चर्चा होईल, विधानसभेच्या निवडणुकीवर चर्चा होईल। पक्षाची जडणघडण आज रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासहित देशातील 31 राज्यांमध्ये हा पक्षाचा प्रवास मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने जोरात चालू आहे की जो पक्ष आठवले साहेबांचं नेतृत्व स्वीकारतोय, जो कार्यकर्ता आठवले साहेबांचं नेतृत्व स्वीकारतोय, तो कार्यकर्ता खऱ्या अर्थानं आंबेडकरांची विचारधारा स्वीकारण्यासारखं या ठिकाणी दिसतो। बांधवांनो, निवडणुका येतात जातात, परंतु कार्यकर्त्यांचं संघटन करणं, कार्यकर्त्याला एकत्र ठेवणं ही खऱ्या अर्थानं आपली कसरत असते। गेली 45 वर्ष मी आठवले साहेबांच्या सोबत या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं आणि या कामामुळे आठवले साहेबांनी मला महाराष्ट्राच्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचं अध्यक्षपद दिलं की ज्या अध्यक्षपदाला राज्यमंत्र्याचा दर्जा दिला आणि एवढं मोठं 45 वर्षाची पक्षाची सेवा केल्यानंतर राज्याचं मंत्रिपद मिळते हे काय साधी सोपी गोष्ट नाही। कारण आठवले साहेबांनी हा विश्वास माझ्यावर टाकला आणि लोकशाहीमध्ये मतभेद आणि मनभेद असणं गरजेचं असतं। विचाराचं मतभेद असेल
तर तो विचारांना आपण सोडू शकतो. अक्कलकोट तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवून अनुलोम या शासनाच्या कल्याणकारी योजनेस मोलाचे सहकार्य केल्याबद्दल शासनाच्या वतीने अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम कुमार यावलकर यांना अनुलोम सन्मित्र पुरस्कार जाहीर झाल्याने पोलीस विभागातून व तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. शासनाच्या लोक कल्याणकारी योजना तळागाळातील सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना लाभ मिळवून देण्याचे काम अनुलोम करीत आहे. या सर्व कार्यामध्ये स्वयंप्रेरणेने करणाऱ्या स्थानिक मित्रांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून या सर्वांच्या स्वयं समृद्धीसाठी एक कार्यक्रम अनुलोम मित्र संगम करण्याचे अनुलोमने ठरवले आहे. शासकीय योजना पोहोचवण्यामध्ये वस्ती मित्राबरोबरच अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा देखील मोलाचा वाटा आहे. त्यामध्ये अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम कुमार यावलकर यांनी तालुक्याचा फायदा व सुव्यवस्था पोलीस खात्याच्या माध्यमातून शांतता राखण्यात अक्कलकोटचे उपविभाग अधिकारी प्रीतम कुमार यावलकर यांनी विशेष कामगिरी केल्याने त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुलोम सन्मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याने तालुक्यातील सर्व स्तरातून गौरव होत आहे. 27 जानेवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे सकाळी 11 वाजता या पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. श्रमदानातून जलसंधारणाची कामे हाती घ्या, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांचे आवाहन. अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू. व्यावसायिकामुळे जनावरांना वाढे मिळणे पडले मुश्किल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा. शासकीय कार्यालयात धूम्रपान करण्यास बंदी असतानाही भिंती बनल्या रंगीबेरंगी. आरपीआयचा 9 फेब्रुवारीला महामेळावा, महासचिव नामदार राजाभाऊ सरवदे यांची माहिती. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम कुमार यावलकर यांना अनुलोम सन्मित्र पुरस्कार जाहीर. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.